आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 9 जनवरी 2026 को नगर राज बिल समर्थन मंच नगर स्वराज फोरम की ओर से धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक परिषद का आयोजन किया गया। इस परिषद में नगर राज बिल के बारे मालूमात दी गई। जनभागीदारी और विकेंद्रीकृत पद्धति के माध्यम से नगर निगम, शासन, राजनीतिक दलों और नगरपालिकाओं के लिए नगरपालिका सरकार अधिनियम लागू करें। उम्मीदवारों से गारंटी की मांग की जा रही है। भारत के संविधान के 74वें संशोधन के अनुसार शहरी क्षेत्रों में जनभागीदारी और विकेंद्रीकृत कामकाज के लिए शहरी शासन अधिनियम पारित किया गया है। महाराष्ट्र में धुले शहर के नगर स्वराज फोरम के माध्यम से 2018 से नगर राज विधेयक समर्थन फोरम द्वारा इसके कार्यान्वयन के प्रयास किए जा रहे हैं। नगर राज विधेयक के अंतर्गत नगर निगम के अधिकार क्षेत्र में शहरी मुद्दों के समाधान के लिए वार्डवार और वार्डवार समितियों के गठन का प्रावधान किया गया है। इस प्रकार निर्वाचित पार्षदों की अध्यक्षता में गठित समिति के माध्यम से, जिसमें वार्ड के मतदाताओं के प्रतिनिधि भाग लेंगे, स्थानीय मुद्दों की प्राथमिकताएं और समाधान निर्धारित किए जा सकेंगे। अतः बढ़ती जनसंख्या और भौगोलिक विस्तार के बावजूद नगर निगम प्रशासन शहरी मुद्दों को अधिक प्रभावी ढंग से संभालने में सक्षम होगा। हम धुले नगर निगम चुनाव 2026 में भाग लेने वाले सभी दलों के पदाधिकारियों और मतदाताओं से विनम्र निवेदन करते हैं कि वे भारतीय संविधान के अनुसार जनभागीदारी और विकेंद्रीकृत कार्य के लिए नगर सरकार अधिनियम के कार्यान्वयन की जिम्मेदारी ले और हमें तथा धुले के मतदाताओं को यही आश्वासन दें। की भारतीय राज्यघटनेला 1992 मध्ये दोन महत्त्वाच्या अमेंडमेंट्स करण्यात आल्या, 73वी आणि 74वी। 73rd अमेंडमेंट ही ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे आणि 74वी 74th अमेंडमेंट ही शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आहे। आता या 74व्या अमेंडमेंट मध्ये आपल्याशी संबंधित आज जो आपण जो विषय घेतलेला आहे, तर तो एक महत्त्वाचा भाग त्याच्यात आहे, तरतूद आहे आणि याच्यामध्ये लोक सहभाग महत्त्वाचा आहे आणि लोकांपर्यंत अधिकारांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, म्हणजे मतदारांच्या पर्यंत, नागरिकांच्या पर्यंत असं जे अपेक्षित आहे। त्याला कारण असं की जो भारतीय संविधानाप्रमाणे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचा जो कारभार चालतो, याच्यासाठी जो निधी येतो तो कुठून येतो, हा आपल्या सगळ्यांच्या नागरिकांच्या टॅक्स मधून येत असतो। आपण विविध कर देतो, तो निधी होतो आणि त्या निधीतून मग हा सगळा गाळा चालवला जातो। जिथं तुम्ही आणि मी आपण सर्वजण या महानगरपालिकेचा गाळा चालवण्यासाठी निधी देतो, विकास कामांच्यासाठी निधी देतो, तर मग आम्ही दिलेल्या निधीचं नेमकं काय झालं, त्याचा विनियोग कसा झाला, हे विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे की नाही। यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 15 जानेवारीला त्याचं सार्वत्रिक मतदान आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारमध्ये पारित झालेल्या नगरराज कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा आग्रह धरण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात नगर स्वराज फोरमच्या माध्यमातून नगरराज बिल समर्थनच्या वतीने यासाठीचा आग्रही भूमिका घेतोय की लोकसहभाग आणि विकेंद्रित कार्यपद्धतीसाठी प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यामध्ये शहरी विकासाच्या अनुषंगाने नगरराज कायद्याची अंमलबजावणी करावी आणि त्या कायद्याअंतर्गत जी वॉर्ड सभा, एरिया सभा, प्रभाग समित्या आणि मग महानगरपालिका, महासभा यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग त्याच्यातून मिळावा आणि याबद्दल महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभागी असणाऱ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवार निवडणूक लढवणारे यांच्याकडनं या कायद्याच्या पाठिंब्याची आणि या कायद्याला अंमलबजावणी त्यांनी निवडून आल्यानंतर करावी, याच्यासाठी हमीपत्र भरून घ्यावं असं आवाहन आम्ही करतो आहे। त्यासाठी आज आम्ही धुळ्यामध्ये
पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे माजी नगरसचिव नगर विकास विभागाचे सहसचिव राहिलेले भाई नगराळे साहेब आणि धुळे जिल्ह्याचे न्यायाधीश आणि ग्राहक मंचाचे न्यायाधीश राहिलेले ॲडव्होकेट JT देसले आणि बाकीचे नगरराज बिल समर्थन मंचाच्या सहकाऱ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत घेऊन हे आवाहन केलं.